फॅमिली, व्हेरी गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? सगळे ठीक असाल आणि मजेत असाल तर चला सुरुवात करूया आजच्या माझ्या तिसऱ्या ब्लॉगला. तर असे सपोर्ट करत राहा, मी कंटिन्यू ब्लॉग आणीन. आजचा आहे संडे आणि दाखवलं मी स्टार्टिंगलाच की माझा चाय आणि ब्रेडचा नाश्ता झाला आहे. म्हणजे चाय ब्रेड खाल्ला आम्ही आणि संडे आहे तर डोश्याची तयारी केली आहे म्हणून वेळ आहे थोडा. संडेला कसा थोडा वेळच राहते, मी झोपून पण लवकर उठत नाही. तर म्हणलं तुमच्यासोबत थोडा बोलून घेते आणि सुरू करते आपले कामं. मग आज हस्बंड पण घरी आहेत पण थोडे बाहेर गेले आहेत. तर आता मी आपल्या ब्लॉगला सुरुवात करत आहे. तर ब्लॉगमध्ये बनून राहा आणि पूर्ण पहा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर फ्रेंड्स, माझे चहा वगैरे झाल्यावर भांडे बाकी होते थोडेसे घासायचे आणि माझा ओटा पण साफ करायचा होता. तर मी हे कामं आटपून घेते आणि त्याच्यानंतर मला डोश्याची तयारी करायची आहे. खरं सांगायचं तर आपलं रोजचं आयुष्य असंच असतं ना, घरची कामं, मुलं, घरच्यांची काळजी, बाहेरचे कामं, याच्यामध्ये सगळा दिवस चालला जाते. माझी सकाळ म्हणजे आजचा रविवार आहे तर थोडा उशिराच होतात सगळे कामं. पण मला एक गोष्ट आता वाटायला लागली की आता मी जशी ब्लॉग बनवत आहे तर मला तुमच्यासोबत बोलायला चांगलं वाटत आहे आणि आपले सर्व कामं करायला, शेअर करायला चांगलं वाटत आहे आणि अनुभव पण येत आहे. अगोदर थोडी भीतीच वाटत होती, पण मला एक गोष्ट आता समजली, आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला आणि थोडी स्वतःची सुद्धा काळजी घेऊन आपण कोणतेच कामं केले तर ते होतातच, सक्सेस तर होतातच कधी ना कधी. आता दिवसातून 5-10 मिनिट जर स्वतःसाठी आपण काढलो आणि आपल्या मनासारखं केलं तर आपल्याला बरं वाटते. आणि अजून एखादी गोष्ट करायची असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार तर आपण बिलकुलच केला नाही पाहिजे. मी सुद्धा ब्लॉग सुरू करताना खूप विचार केला होता, पण म्हटलं आता सुरुवात तर करून बघूया. तर माझे भांडे वगैरे घासून झाले होते. आलूचा भरीत अगोदर तयार करून घेते का आलूचा भरीत आणि चटणी करून घेते. मला याच्यासोबत ना शेंगदाणा, खोबरा आणि सांबार वगैरे टाकून ही चटणी ना खूप आवडते. तर मी ही चटणीसुद्धा तयार करून घेते. बाकीचे कामं घरचे करते मग, आणि बाकीचे कामं केल्यानंतर डोस्याला तयारी. तर डोस्यासाठी जो बॅटर केला होता मी तो खूप छान फुलला होता. मी रात्रीच ना चण्याची डाळ, तांदूळ, उडदाची डाळ आणि थोडा मेथीदाणा भिजवून घेतला होता आणि पिसून ठेवला होता. तर हा खूप छान फुलून आला आहे. आणि आता तर माझे कामं वगैरे सगळे झाले होते. त्याच्यानंतर मी गरमागरम डोसा माझ्या हस्बंडला आणि मुलाला सर्व करते म्हणलं. तर अगोदर पहिला डोसा विनीतला गेला, त्याला खूप आवडते. आणि मग पटापट मी डोसे तयार करून सर्व त्यांना दोघांना मी सर्व केला आणि त्यानंतर मी पण खाल्ला. तर अशा पद्धतीनेच माझे सकाळचे कामं झाले होते. आता सुरुवात केली आहे ब्लॉग बनवायला. तर मी वेळेवर उठून आपले सर्व कामं करता करता ब्लॉग शूट करते. तर कारण आपण सक्सेस होऊ की नाही ते नंतरच कळेल, पण सुरुवात केली तर आपल्याला कधी ना कधी त्याचा म्हणजे फळ मिळणारच आहे. म्हणून तुम्हालाही काही करायचं असेल ना तर छोट्या गोष्टीपासूनच सुरुवात करा. चला, आता माझे कामं तर झाले होते आणि याच्यानंतर मी दुपारी म्हणजे 3 वाजे आता आम्ही बाहेर निघालो आहे फिरायला. पाण्याचा मोसम होता पण आता सध्या पाणी आला नव्हता. मला बाजारात जायचा होता, म्हणजे मार्केटमध्ये मला दुकानात जायचा होता. ड्रेस ट्राय केला मी, मला ड्रेस घ्यायचा होता. तर खूप छान थंड वातावरण पण होता. तर मी गेली ड्रेस घ्यायला. दुकानामध्ये एक ड्रेस ट्राय केला, तो मला आवडला, तो ड्रेस मी घेतला. आणि त्याच्यानंतर मला डीमार्टला जायचं होतं तर डीमार्टला गेलो आम्ही आणि थोडा आम्हाला सामान घ्यायचा होता. तर डीमार्टला सामान पण घेतला आणि घरी जेव्हा आम्ही निघालो तेव्हा खूप पाऊस आला. पावसाची सुरुवात झाली, थोड्या वेळ आम्ही थांबला पण पाऊस काही थांबला नाही. तर आम्ही पावसातच घरी निघालो आणि बघू शकता तुम्ही आम्ही ओले पण झालो, घरी आलो.
तोपर्यंत ओलेच झालो होतो. तर आजचा माझा छोटासा दिवस ना खूप छान गेला. ड्रेस घ्यायला पण गेले होते, फिरणं पण झालं. आजचा दिवस अगदी साधा होता. तुमच्यासोबत शेअर करताना मला छान वाटला. घरी आली तेव्हा पाणी खूप येत होता, तुम्ही बघू शकता. खूप छान मौसम होता. तर तुम्हाला माझे असे साधे रोजच्या आयुष्यातले व्लॉग आवडत असतील तर मला नक्की सांगा. मी अजून शिकते, हळूहळू व्हिडिओ बनवायला शिकत आहे. त्यामुळे तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया.